गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबई महानगरपालिकेमध्ये परिवर्तन अटळ। पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुडी खाल्लं हे जनतेला माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं। मुंबई गुजरातींच्या हातात सोपवायची नाही, मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हेच ठाकरे बंधूंचं टार्गेट। संजय राऊत यांच्याकडनं स्पष्ट। फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीची दुसरी इनिंग सुरू। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीच हंडी फोडणार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे। भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी डिवचलं। महायुतीने 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलंय हे राज्याला माहीत। जनतेनं कामावर मतदान केल्यामुळे 232 आमदारांची विक्री केली। लॉटरी लागल्याच्या गणेश नाईकांच्या विधानावर शिंदेंचा प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंना लॉटरी नाही, मटका लागला होता। मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीमध्ये बसलेत। गणेश नाईकांच्या विधानावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया। रोहित पवार हा उगवता तारा। अजित पवारांसमोरच सरोज पाटील यांच्याकडून रोहित पवारांचं कौतुक। सरोज पाटील या अजित पवारांच्या आत्या। अजित पवार यांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला विसरले आहेत। अजित पवार यांच्या समोरच रोहित पवारांचं वक्तव्य। तर अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास। जयंत राव त्याला विचारा किती मतं पडली। अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावलं, तर 1200 मतांनी आलोय, पण सरकारला 5 वर्ष सोडणार नाही। रोहित पवारांचा दादांना उत्तर। युतीचा विचार डोक्यातून काढून टाका। सोयीचं वाटेल तिथे युती करायची, अन्यथा सोडून द्यायचं, असं आपलं धोरण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले। उद्या दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। राहुल गांधींचे आरोप आणि बिहारमधल्या मतदार यादीवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता। मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू। दहीहंडीचा दोर बांधताना खाली पडून दुर्घटना, तर 30 गोविंदा जखमी झाल्याची माहिती। 15 जणांवर उपचार सुरू, उर्वरित 15 जणांना डिस्चार्ज। ठाण्यामध्ये कोकणनगर गोविंदा पथकाचा विश्वविक्रम। संस्कृती दहीहंडी उत्सवामध्ये कोकणनगर गोविंदा पथकाने 10 थर लावत केला विक्रम। मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। ढाणकी बिटरगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे 22 गावांचा संपर्क तुटला। पुराचं पाणी घरात शिरून मोठं नुकसान, शेती पिकं सुद्धा जमीनदोस्त। मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। आदेशाची वाट न पाहता नुकसानीचे पंचनामे करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यामधील सर्व नद्या सध्या इशारा पातळीखाली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची 3 तास बैठक। रशिया युक्रेन युद्ध समाप्तीबाबत बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा, मात्र कोणताही करार नाही। पुतीन यांच्याकडून ट्रम्प यांना रशिया भेटीचं निमंत्रण। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।